MA एज्युकेशन विषयाचे नाव अध्ययनकर्त्याचे मानसशास्त्र. सब्जेक्ट कोड एजू 562. घटक क्रमांक 1. अध्ययनकर्त्याची विकास प्रक्रिया. विकास ही एक अखंडित चालणारी प्रक्रिया आहे. प्रत्येक व्यक्ती आपल्या वैशिष्ट्यपूर्ण गतीने वाढत असते. वयोमान आणि विकासाच्या अवस्था या परस्परव्यापी असतात. व्यक्ती विकासाचे अध्ययन करताना वाढ आणि विकास या दोन संज्ञा समजून घेणे आवश्यक आहे. बालकाच्या शैशवावस्थेपासून विकास होताना ती विविध अंगांनी होत असतो. त्यात शारीरिक विकास व कारक विकास, बौद्धिक आणि मानसिक विकास, सामाजिक विकास, भावनिक विकास व नैतिक विकास या विविध विकासाच्या क्षेत्रांमध्ये विकास होत असतो. कारक विकासात 3ऱ्या वर्षाच्या अखेरीपर्यंत मूल व्यवस्थितपणे चालू लागते. जिना चढणे, उतरणे यांसारख्या विविध क्रिया करू लागते. भावनिक विकासात मूल वर्षाचे होईपर्यंत ते राग, प्रेम, भीती इत्यादीचा आविष्कार करायला शिकते. अर्थात हा विकास कुटुंबातील इतर व्यक्तींच्या आंतरक्रियांवर देखील अवलंबून असतो. सामाजिक विकासात जवळच्या व्यक्ती ओळखणे, खेळण्यातील वस्तूंशी संवाद करणे यांसारख्या कृती करते. नैतिकता ही उपजत नसते. उपजत प्रवृत्तीमध्ये वर्तन करण्याची एक क्रियाशील शक्ती असते. विद्यार्थ्यांमध्ये नैतिकतेची जाणीव निर्माण करण्यासाठी शिक्षकाला विशेष प्रयत्न करावे लागते. HR हार्विंग्टनने शैशव, बालपण, कौमार्यावस्था व पूर्वप्रौढावस्था यातील कारक, मानसिक आणि सामाजिक स्तरावरील विविध विकासात्मक कार्ये सांगितलेली आहेत. ही विकासात्मक कार्ये सांस्कृतिक स्वरूपाची आहे. हार्विंग्टनची विकासात्मक कार्ये समस्यांचे निराकरण कसे करतात हे स्पष्ट करतात. शारीरिक वाढ व विकासातील फरक आपण वाचणार आहोत. वाढ ही अत्यंत मर्यादित स्वरूपाची आहे. वाढ ही संख्यात्मक आणि निरीक्षणात्मक असते. वाढ ही बहुतांशी अनुवंशावर अवलंबून असते. वाढ ही एक द्विक असते. शिक्षणाच्या दृष्टीने ही तितकीच महत्त्वाची बाब नसते. वाढ जीवनभर वाढीमध्ये सातत्य नसते. आता विकास. विकास ही खूप व्यापक व संमिश्र संकल्पना आहे. विकास गुणात्मक असतो. विकासाची प्रक्रिया सुधारणात्मक आणि निरीक्षणाने निर्धारित करता येते. विकासामध्ये अनुवंशाचा वाटा कमी व परिस्थितीचा प्रभाव जास्त असतो. विकास हा बहुअंगी बहुद्विक असतो. शिक्षणाचा संबंध विद्यार्थ्यांच्या विकासाशी असतो. विकासामध्ये सतत सातत्य असते. व्यक्तीच्या संपूर्ण जीवनभर विकास होत असतो. विकास अवस्था आणि त्यानुसार विकासाची विविध क्षेत्रे पुढीलप्रमाणे आहे. शारीरिक व कारक विकास, बौद्धिक किंवा मानसिक विकास, सामाजिक विकास, भावनिक विकास, नैतिक विकास. जन्मापासून पुढील प्रत्येक अवस्थेमध्ये या विविध क्षेत्रांचा विकास कसा होतो हे आता आपण वाचणार आहोत. शारीरिक विकास व कारक विकास. नंबर 1. शैशवावस्था. जन्मापासून 2 वर्षांपर्यंत. जन्मतः अर्भकाचे वजन सुमारे 6 ते 7 पौंड असते. स्नायू, अस्थी मऊ व लवचिक असतात. एकूण शरीराच्या लांबीच्या तुलनेने सुमारे 4 पट डोक्याचा आकार असतो. स्वायत्त मज्जासंस्था पुरेशी विकसित झालेली नसल्यामुळे फार मर्यादित हालचाली शक्य होतात. हळूहळू स्नायूंवर नियंत्रण मिळवायला सुरुवात होते. पालथे पडणे, रांगणे, बसणे, उभे राहणे, चालणे अशा क्रिया मूल क्रमाक्रमाने शिकू लागते. 2. पूर्व बाल्यावस्था. या अवस्थेत शारीरिक विकास काहीसा संथ असतो. शारीरिक ठेवणीत फरक पडू लागतो. हातापायांची लांबी, आकार वाढू लागतो. अस्थी तसेच स्नायूंची लांबी, बळकटी वाढत असते. पण मलमूत्र विसर्जनावर नियंत्रण मिळवता येते. अनेक प्राथमिक कौशल्ये मूल आत्मसात करू शकते. उत्तर बाल्यावस्था. इतर अवस्थांच्या तुलनेत या अवस्थेत शारीरिक वाढीचा वेग मंदावतो. उंची व वजनात काही प्रमाणात वाढ होते. मात्र
संवेदनात्मक आणि मोठ्या व लहान स्नायूंशी निगडीत कौशल्य वाढीस लागतात. मुले विविध क्रीडा प्रकारात प्रावीण्य मिळवू लागतात. शक्ती वाढणे, पोहणे, सायकल चालवणे, उंच चढणे, चेंडू फेकणे, नक्षी तयार करणे, बारीक कातरकाम, विणकाम अशा प्रकारची अनेक स्नायूंची व सुसंगती आवश्यक असणारी गुंतागुंतीचे कार्य जमू लागते. नंबर 4, कौमार्यावस्था. या अवस्थेत पुन्हा जलद वाढ विकास होतो. लैंगिक यंत्रणा परिपक्व होऊन जनन क्षमता प्राप्त होण्याच्या दृष्टीने अनेक बदल शरीरात होत जातात. त्यामुळे ही एक संक्रमणावस्था असते. एकूण शारीरिक बदलात बाह्य आणि आंतरिक अशा दोन्ही प्रकारचे बदल होतात. बाह्य शरीरातील बदलात उंचीची वाढ सुमारे 17-18 वयाच्या परिपूर्ण होते. मुलींपेक्षा सामान्यतः मुलांची उंची अधिक असते. परिपक्वतेच्या कालावधीत वजन एकदम वाढू लागते. शरीर दणकट होऊन हातापायांची वाढ पूर्णत्वाला जाते आणि एकूण शरीर प्रमाणबद्ध दिसू लागते. मुलांना दाढी मिशा येऊन गळ्याचे हाड पुढे येते, आवाज फुटतो. मुलींचे खांदे रुंदावतात. बाह्य जननेंद्रियांची वाढ पूर्ण होते. दुय्यम लैंगिक लक्षणे म्हणजे जननेंद्रियांभोवती केस दिसू लागतात, चेहऱ्यावर पुटकळ्या येतात. शरीराअंतर्गत बदल म्हणजे पचनसंस्था, रक्ताभिसरण, श्वसनसंस्था पूर्ण क्षमतेने काम करू लागतात. हायपोथॅलॅमस, पिट्युटरी, जननग्रंथी अशा विविध अंतःस्रावी ग्रंथीचे कार्य अधिक वेगाने होते व स्रवणाला सुरुवात होते. अचानकपणे शरीरात झालेले हे तीव्र बदल विकासाच्या सर्व अंगांवर परिणाम करतात. विकासाची गती जास्त असल्यामुळे थकवा, सुस्ती, उदासीनता अशी प्रतिकूल लक्षणे दिसू लागतात. त्यामुळे मुले चिडचिडी होतात, चिंतातूर होतात. 5. तारुण्यावस्था. शारीरिक परिपक्वता आधीच्या अवस्थेत आली असल्याने उंचीत वगैरे बदल होत नाही. वजनात फरक पडू शकतो. वयाच्या साधारणपणे 25च्या दरम्यान शारीरिक कार्यक्षमता अत्युच्च पातळीवर पोहोचते. त्यामुळे विविध सामाजिक व वैयक्तिक समस्यांना तोंड देण्यास व्यक्ती शारीरिकदृष्ट्या समर्थ असते. 6. प्रौढावस्था. व्यक्तीचे आकर्षण सुंदर दिसणारे रूप मध्यम वयात हळूहळू नाहीसे होऊ लागते. पोट व कमरेखालचा भाग स्निग्ध पदार्थाच्या संचयामुळे मोठा होऊ लागतो. केस पांढरे व विरळ होऊ लागतात. स्नायू मऊ होतात. त्वचेवर काही सुरकुत्या पडतात. दात पिवळे होऊन शेवटी पडू लागतात. डोळे निस्तेज दिसू लागतात. शरीरांतर्गत ग्रंथीच्या कार्यात मंदपणा येऊ लागतो आणि पचनाच्या तक्रारी वाढतात. नंबर 7. वृद्धावस्था. यावेळी शारीरिक बाह्य रूपात बरेच बदल होऊ लागतात. सुरकुत्या वाढून निस्तेजता येते. हात, पाय, बोटे यातील गतिमानता गती होते. केस अधिकच पातळ होत जातात. शरीर सैल पडते. नखे कडक व जाड होतात. एकूण प्रतिक्रियांची गती, संघटन प्रक्रिया क्षीण होऊ लागते. रक्ताभिसरण, स्पंदन, पचन यात क्षीणता येते. हाडे ठिसूळ बनल्याने जलद तुटण्याचा, त्यांना भेगा पडण्याचा संभव वाढतो. निद्रानाशाची शक्यता वाढते. बौद्धिक किंवा मानसिक विकासामध्ये बोधात्मक विकासाबाबत पियाजेने मांडलेली उपपत्ती आपण या घटकात सुरुवातीला अभ्यासली. आता त्यांनी सुचवलेल्या विकासाच्या विविध अवस्थांच्या आधारे बौद्धिक विकास कसा होतो हे वाचणार आहोत. 1. शैशवावस्था 0 ते 2 वर्षे. पियाजेच्या मते ही पहिली अवस्था संवेदक कारक विचारांची असते. अगदी नवजात अर्भकातही संवेदन क्षमता असते. अर्भकात संवेदन शुद्ध स्वरूपात असतात. हळूहळू स्वभावाच्या परिस्थितीची अधिक जाणीव होऊ लागते. संवेदनांना अर्थ मिळू लागतो. यालाच अवबोध म्हणतात. अर्भक हळूहळू संवेदना आणि अवबोध यांची सुसंगत रचना करायला शिकते. तसेच त्या रचनांचा शारीरिक हालचाली कृतींशी संबंध जोडायला शिकते. त्यामुळेच हळूहळू वस्तू पकडणे, त्या दिशेला हालचाल करणे, वस्तू वेगळ्या ओळखणे जमू लागते. पूर्व बाल्यावस्था 2 ते 7 वर्षे. पियाजेनी या अवस्थेला क्रियापूर्व विचारांची अवस्था असे म्हटले आहे. या अवस्थेत सूचक प्रतीकांच्या आधारे विचार व्यक्त करण्याची क्षमता विकसित होत असल्याने या अवस्थेत सांकेतिकी वर्तनाची अवस्था असेही म्हटले जाते.
यावेळी ज्ञानेंद्रियांचा योग्य उपयोग करून अधिकाधिक ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न सुरू असतो. निरीक्षण, प्रश्न विचारणे यातून आजूबाजूच्या परिस्थितीचे ज्ञान मिळवतात. भाषेचा विकास होतो, शब्दसंपत्तीत वाढ होते, मुले मोठी वाक्ये बोलू लागतात, भावना विचार व्यक्त करण्यासाठी भाषेचा वापर होतो. शिशु शाळेत प्रवेशामुळे अनुभव क्षेत्र वाढते, स्मृती वाढते. यानंतर आहे उत्तर बाल्यावस्था 7 ते 11 वर्षे. पियाजेच्या मते यावेळी मूर्त क्रियात्मक विचारांची अवस्था असते. म्हणजेच यावेळी क्रम लावणे, गुणन करणे, पुनरावृत्ती करणे, भाग करणे, पर्याय शोधणे, 2 वा अधिक घटकांचे एकत्रीकरण व संघटन अशा विविध मानसिक क्रिया करता येतात. प्राथमिक शाळेत प्रवेश होऊन आकलन क्षमता विकसित होत जाते. लहान, मोठा, हलका, जड, लांब, आखूड अशा संबोधनात्मक संज्ञा समजू लागतात. कौमार्यावस्था 11 वर्षांनंतरचा काळ. पियाजेने या अवस्थेचे वैशिष्ट्यपूर्ण औपचारिक विचार सांगितले आहे. ही अंतिम अवस्था आहे. यावेळी मुले क्रमाक्रमाने अत्यंत प्रगत, विकसित प्रकारच्या विचार प्रक्रिया दर्शवू लागतात. संवेदनात अतिशय अचूकता येऊन निश्चित, तपशीलवार व समृद्ध अवबोध तयार होतात. मुले विविध प्रकारच्या मूर्त अमूर्त संकल्पना चटकन आत्मसात करू शकतात आणि त्यांच्या सहाय्याने अमूर्त विचार शक्य होतो. अंतर, खोली, अवकाश, काल, गती इत्यादींबाबत संकल्पना परिपक्व होतात. सामाजिक विकास. सामाजिक विकास म्हणजे समाजाच्या अपेक्षांनुसार सुसंगत वर्तन करण्याची पात्रता व्यक्तीत येणे. सामाजिक विकासात समाजमान्य पद्धतीने वर्तन, सामाजिक भूमिकांचे योग्य पालन आणि सामाजिक अभिवृद्धीचा विकास यांचा समावेश होतो. सामाजिकरणाच्या प्रक्रियेमुळे व्यक्तीला सामाजिक दर्जा प्राप्त होतो. सामाजिकरणाची प्रक्रिया अतिशय गुंतागुंतीची असते. मुलाच्या सभोवतालचे अनेक सामाजिक समूह वयानुसार मुलाकडून विविध कृतीची अपेक्षा करतात आणि मुले त्यानुसार भिन्न भिन्न प्रतिसाद देतात. सामाजिक विकास एरिक्सनच्या श्रेणीबद्ध 8 अवस्थांच्या सहाय्याने आता आपण वाचणार आहोत. 1. शैशवावस्था 0 ते 2 वर्षे. अगदी सुरुवातीला परिचिताकडून पाहून स्मितहास्य करणे या प्रतिसादापासून सामाजिक विकास सुरू होतो. एरिक्सनने या कालावधीत 2 अवस्था सुचविल्या आहेत: दृढ विश्वास विरुद्ध अविश्वास आणि स्वायत्ता विरुद्ध लज्जा आणि आशंक. या काळात मूल पालकांवर आणि इतरांवर बरेचसे अवलंबून असते. या काळात त्याच्या गरजा भागवताना कुटुंबातील व्यक्ती ज्या पद्धतीने मुलाशी आंतरक्रिया करतात त्यातूनच पुढील सामाजिक विकासाचा आकृतिबंध ठरला जातो. या अवस्थेत हळूहळू मुलाला स्वावलंबी बनवण्याचा प्रयत्न पालकांनी करणे अपेक्षित आहे. 2. पूर्व बाल्यावस्था 2 ते 5 वर्षापर्यंत. 2-3 वर्षाचे मूल हळूहळू कुटुंबाबाहेरच्या व्यक्तीच्या सहवासात येऊ लागते. शिशु शाळेत दाखल झाल्यावर इतर मुलांशीही संपर्क येतो. त्यातूनच इतरांशी वस्तू वाटून घेणे, समायोजन अशा आंतरक्रियांचे अनुभव येतात. मात्र हे टोळीपूर्व वय समजले जाते, त्यामुळे निकटचा असा गट तयार होत नाही. मुले प्रौढांपासून स्वतंत्र होऊ लागतात, त्यामुळे हळूहळू प्रौढांना विरोधही करू लागतात. अर्थात याचवेळी प्रौढांचे लक्ष वेधणे, त्यांची मान्यता मिळवणे हेही त्यांना गरजेचे वाटत असते. त्यामुळे पालकांचे अनुकरण त्यांच्या बोलण्यात, वर्तनात जाणवते. या अवस्थेत इतरांना प्रतिकार करताना आक्रस्ताळेपणा, शाब्दिक तक्रार मुले दर्शवू लागते. बोलणे, विचार यात स्वकेंद्रितता जास्त असते. मात्र हळूहळू आजूबाजूच्या व्यक्तींमधील भिन्नता लक्षात येऊ लागते आणि त्यातून मुलाच्या काही आवडीनिवडी निर्माण होऊ लागतात. नंबर 3. उत्तर बाल्यावस्था 5 ते 12 वर्ष. फ्राईडच्या लैंगिक सुप्तावस्थेशी संबंधित असणाऱ्या या अवस्थेचे वैशिष्ट्य एरिक्सनने उद्यमशीलता विरुद्ध न्यूनता भावना असे सांगितले आहेत. यावेळी मूल शाळेत जाऊ लागते, मोठ्या प्रमाणात ज्ञानग्रह करते, शारीरिक आणि बौद्धिक कौशल्यांचा विकास होत असतो. समवयस्क गटाशी आंतरक्रिया व त्यांचा प्रभाव यांचे प्रमाण असते. समवयस्कांच्या सानिध्यात आल्यावर या संपादनाशी इतरांची तुलना होणे नैसर्गिक असते.
त्यामुळे सर्जनशील कार्य करून समूह मान्यता मुले मिळवू लागतात. या कृतीमध्ये आपण सक्षम आहोत असे वाटले तर उद्यमशीलतेची, उत्पादकतेची भावना निर्माण होते. या उलट जर नवीन मूल काही संपादन करून समूह मान्यता मिळवण्यात अयशस्वी ठरले तर न्यूनत्वाची भावना निर्माण होते. नंबर 4, कौमार्यावस्था 12 ते 18 वर्षे. फ्राईडच्या मतानुसार ही लैंगिक अवस्था असते, तर एरिक्सनने याचे वैशिष्ट्य स्वतः दाम्पत्य विरुद्ध भूमिका संभ्रम असे सांगितले आहे. कल्पनारम्यतेचा काळ असतो, त्यामुळे मुलांकडून प्रमाणात समाजातील एखादी वास्तव किंवा काल्पनिक व्यक्ती आदर्श म्हणून समोर ठेवली जाते. त्यातून आपले आदर्श स्वतःचे मूल्य तयार करतात. भावी शिक्षण, व्यवसाय यांचा एक निश्चित मार्ग ठरवण्याच्या भूमिकेतून व्यक्ती जाते. यावेळी व्यक्तीने ठरवलेली उद्दिष्टे आणि समाजाने अपेक्षिलेली भूमिका जर सुसंगत असतील तर आत्मविश्वास, सहेतुकता वाढीस लागते. व्यक्ती समाजातील आपली भूमिका निश्चित करू शकते, परंतु जर व्यक्तीची उद्दिष्टे आणि सामाजिक अपेक्षा यात अंतर असेल तर व्यक्तीचा गोंधळ उडतो आणि भूमिका संभ्रम निर्माण होते. कौमार्यावस्थेतील शारीरिक परिपक्वतेबरोबरच सामाजिक परिवर्तनाबाबत आणि दृष्टिकोनाबाबतही नाट्यपूर्ण बदल घडतात. याच काही वेळा समाजविरोधी दृष्टिकोन येतो आणि म्हणूनच याला नकारार्थी अवस्थाही म्हटले जाते. तारुण्यावस्था 18 ते 40 वर्षे. एरिक्सनच्या मतानुसार या वयात जवळीक विरुद्ध एकाकीपण हा भावनिक संघर्ष असतो. तारुण्यावस्थेत व्यक्ती व्यवसाय निवडते, तसेच एखाद्या विरुद्धलिंगी व्यक्तीशी जवळचे संबंध विवाहामुळे प्रस्थापित होतात. हे संबंध केवळ लैंगिक संबंधापुरते मर्यादित नसून भावना, उद्दिष्टे, मूल्ये या सर्व दृष्टीने तर जवळीक झाली तर व्यक्तीला समाधानी जीवनाचा अनुभव येतो. या कालावधीत बरोबरच्या समवयस्कांची नोकरी, लग्न यामुळे व स्वतःच्या नोकरी, संसारातील जबाबदाऱ्यांमुळे सहजतेने इतरांचा सहवास मिळत नाही. नवीन स्नेह, छंद यातून हा सहभाग साधावा लागतो. नंबर 6, प्रौढावस्था 40 ते 60 वर्षे. एरिक्सनच्या मते ही अवस्था निर्णायकता विरुद्ध अवरुद्धतेशी निगडीत आहेत. या अवस्थेत नवीन पिढीला विकसित करणे, ज्यांना अर्थपूर्ण जीवनाकडे वळवणे ही प्रौढांची प्रमुख चिंता असते. आपण उत्पादक, अर्थपूर्ण घटक बनावे व नवीन पिढीची जोपासना करावी ही इच्छा असते. या संबंधीच्या कृतीतून निर्णायकतेची तृप्ती होते. परंतु जर नवीन काही अर्थपूर्ण निर्माण करता आले नाही, नवीन पिढीसाठी काही करता आले नाही तर विकास खुंटला असे वाटते. नंबर 7, वृद्धावस्था 60 वर्षांनंतरचा काळ. एरिक्सनने या कालावधीत शेवटची मनोसामाजिक अवस्था एकात्म अहम विरुद्ध निराशा अशी सुचवलेली आहे. संपूर्ण जीवनात आपण काय केले हे मागे वळून पाहण्याचा हा काळ असतो. पूर्वीच्या सर्व अवस्थांतील भावनिक संघर्ष जर योग्य प्रकारे कमी झालेला असतील तर व्यक्तीला समाधान, उत्साह प्राप्त होऊन अहमच्या सर्व पैलूंमध्ये एक सुसंवाद उत्पादकता उत्पन्न होते. परंतु काही वेळा आधीचे सामाजिक संघर्ष योग्य प्रकारे सोडवलेले नसतात. जर असे झाले तर शंका, निराशा उत्पन्न होऊन जीवन निरर्थक वाटत राहते. या वयात आजार, थकवा व कारणांमुळे अनैच्छिकरित्या किंवा व्यक्ती स्वतः जास्त गुरफटल्यामुळे ऐच्छिकरित्या सामाजिक संपर्क हळूहळू कमी होत जातो. भावनिक विकास. प्रेम, राग, भीती वगैरे भावनांची मुलांच्या व्यक्तिमत्वात फार महत्त्वपूर्ण भूमिका असते. भावना या आंतरिक, शारीरिक व मानसिक समायोजनाशी निगडीत असून बाह्य वर्तनात दृग्गोचर होतात. भावनांची वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे असतात. आंतरिक गरजा व सहज प्रवृत्तीशी भावनिक अनुभव निगडीत असतात. जेव्हा जैविक गरजांची तृप्ती होते किंवा त्यांना आव्हान दिले जाते तेव्हा भावना महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. भावना या सामान्यतः अवबोधाचे फलित असते. परिस्थितीचे आकलन झाल्याशिवाय भावना निर्माण होत नाहीत. प्रत्येक भावनिक अनुभवाशी अनेक शारीरिक व मानसिक बदल संबंधित असतात. भावनांच्या अभिव्यक्तीत काही बदल दिसतात, परंतु रक्ताभिसरण, पचन, अंतःस्रावी ग्रंथीवरही भावनांवरचे परिणाम होताना ते दिसत नाही.
4. एखाद्या चेतकाला सारखाच भावनिक प्रतिसाद लहान मुले व प्रौढात उत्पन्न झाला तरी भावनाची तीव्रता आणि अभिव्यक्तीच्या स्वरूपात खूप फरक असतो. 5. मुख्यतः भावनांचे धनात्मक आणि ऋणात्मक भावना असे वर्गीकरण करता येते. माया, उत्सुकता, आनंद, समाधान अशा भावना तर भीती, राग, मत्सर अशा भावना घटनात्मक ऋणात्मक मानल्या जातात. मात्र सर्वच ऋणात्मक भावना वाईट व धनात्मक भावना चांगल्या असे ठरविता येत नाही. 6. भावनिक जागृती व्यक्तीचे आरोग्य, अभिवृद्धी, व्यक्तीची उद्दिष्टे, आत्मसंयमन वगैरे घटकांवर अवलंबून असते. त्यामुळेच भावनाबाबत व्यक्तिभेद आढळतात. भावनिक प्रतिसादात अध्ययन, प्रशिक्षण यांची फार महत्त्वपूर्ण भूमिका असते. विविध अवस्थांतून खालीलप्रमाणे भावनिक विकास होत जातो. शैशवावस्थेतील भावनिक विकास, पूर्व बाल्यावस्थेतील भावनिक विकास, उत्तर बाल्यावस्थेतील भावनिक विकास आणि कौमार्यावस्थेतील भावनिक विकास, तारुण्यावस्था, प्रौढावस्था. विकासाच्या अवस्था. हॅविंगहर्स्टने मानवी जीवनातील खालील 6 प्रमुख टप्पे सांगितले आहेत. ते असे. क्रमांक 1. बाल्यावस्था आणि बालपण, जन्मापासून 6 महिन्यापर्यंत. क्रमांक 2. मध्य बाल्यावस्था, 6 ते 12 वर्ष. नंबर 3. किशोरावस्था, 13 ते 18 वर्ष. नंबर 4. पूर्व प्रौढावस्था, 30 ते 60 वर्ष. नंबर 5. परिपक्वता, 60 आणि त्याहून अधिक. या प्रत्येक कालावधीसाठी विशेष विकासात्मक कार्ये आहेत. विकासात्मक कार्य संकल्पनेला एक दीर्घ आणि समृद्ध परंपरा आहे. आपल्या जीवनातील संवेदनशील कालावधी ओळखण्यासाठी आणि हॅविंगहर्स्टच्या कार्याच्या व्यावहारिक स्वरूपाला ओळखण्यासाठी अंशतः कारणीभूत आहे. एका विशिष्ट वयाचा तरुण आहे हे समजण्यासाठी त्या कालावधीतील एखाद्या कार्याची दखल घेणे. वृद्धापकाळ किंवा नंतरची परिपक्वता विकासात्मक कार्ये 60 वर्षे आणि त्याहून अधिक. वयाच्या 60व्या वर्षी वृद्धत्वाचा काळ सुरू होतो. या वयात बहुतेक लोक त्यांच्या नोकरीतून औपचारिकरित्या निवृत्त होतात. त्यांना त्यांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याबद्दल काही चिंता किंवा अधूनमधून चिंता निर्माण होऊ लागते. आता त्यापैकी क्रमांक 1. शारीरिक शक्ती आणि आरोग्य कमी होण्याशी जुळवून घेणे. क्रमांक 2. सेवानिवृत्ती आणि घटलेले उत्पन्न यांच्याशी जुळवून घेणे. क्रमांक 3. जोडीदाराच्या मृत्यूशी जुळवून घेणे. क्रमांक 4. एखाद्याच्या वयोगटाशी स्पष्ट संबंध प्रस्थापित करणे. क्रमांक 5. सामाजिक आणि नागरी जबाबदाऱ्यांची पूर्तता. क्रमांक 6. समाधानकारक भौतिक राहण्याची व्यवस्था स्थापित करणे. हॅविंगहर्स्टची विकासात्मक कार्ये जीवनाच्या सर्व टप्प्यांवर आपल्याला कशा प्रकारे समस्यांचा सामना करावा लागतो याचे स्पष्टीकरण दिले आहे आणि तो त्या खरोखरच चांगल्या प्रकारे स्पष्ट करतो. आपण सर्वजण हे सांगू शकतो की जीवशास्त्राचा आपल्या विकासावर तसेच मानसशास्त्र आणि समाजावर प्रभाव पडत असतो. हॅविंगहर्स्टने या समस्यांवर त्यांचे उपाय, आपण या समस्या कशा सोडवतो हे या सिद्धांतात स्पष्ट केलेले नाही. त्याचा सिद्धांत वैज्ञानिक आहे की नाही हे सांगणे कठीण आहे. त्यामुळे त्याच्या सिद्धांतांचा काही भाग तपासला जाऊ शकतो आणि त्याचप्रमाणे काही भाग तपासणे खूप कठीण आहे. हॅविंगहर्स्टचा सिद्धांत समजण्यास सोपा आहे आणि तो स्पष्ट आहे आणि त्यात कोणतीही संदिग्धता नाही. हे अनेक संस्कृतींना लागू होत नाही कारण त्यांनी फक्त मध्यमवर्गीय अमेरिकनांवर लक्ष केंद्रित केले. त्याच्या विकासात्मक कार्याच्या संदर्भात मेरियम ॲनी कॅफेरेला म्हणतात की जरी त्याने सुचवलेली कालमर्यादा काही कार्ये सध्या काही प्रमाणात लागू आहेत, परंतु विशिष्ट जीवन कार्याची कल्पना शिकवण्यायोग्य क्षणाला जन्म देणारी नाही. हे निराशाजनक आहे की नाही? अनेक सिद्धांतकार त्यांच्या सिद्धांताला मान्यता देत नाही. आता या घटकाचा आपण थोडक्यात सारांश वाचूया. विकासाच्या प्रत्येक टप्प्यात काही वैशिष्ट्यपूर्ण वर्तन दाखविले जाते. काही वर्तन प्रकारांनी मुले विषम समायोजन दाखवू लागतात. प्रत्येक विकासाच्या समस्येबाबत काही सामाजिक अपेक्षा असतात.
शिक्षक तसेच पालकांना विकासाच्या प्रमुख तत्त्वांचे ज्ञान मुलांच्या विकासाकरिता योग्य परिस्थिती उपलब्ध करून देण्यासाठी उपयुक्त ठरते. शारीरिक वाढ व विकास या संकल्पना एकाच अर्थाने वापरल्या जातात, परंतु त्यात फरक आहे. वाढ म्हणजे व्यक्तीतील परिणामकारक बदल आणि विकास म्हणजे गुणात्मक बदल होय. विकासावस्थेच्या विकासाच्या टप्प्यांमध्ये अभ्यासाच्या सोयीसाठी विविध क्षेत्रांचा स्वतंत्रपणे विचार केला जातो. त्यात शारीरिक व कारक विकास, बौद्धिक व मानसिक विकास, सामाजिक विकास, भावनिक विकास, नैतिक विकास, जन्मापासून ते पुढील अवस्थेतील या विविध क्षेत्रांचा विकास कसा होत जातो याविषयी सविस्तर माहिती आपण या घटकामध्ये पाहिली आहे. बालकाच्या वाढ व विकासाच्या अवस्थांबाबत पियाजेचा दृष्टिकोनही आपण अभ्यासला आहे. त्याचप्रमाणे कोहलबर्गच्या दृष्टिकोनात पियाजेच्या संशोधनाचाच अधिक विस्तार करून 3 अवस्था सुचवल्या आहेत. प्रत्येक अवस्थेच्या 2 उपअवस्था दिलेल्या आहेत. रॉबर्ट जेम्स हॅविंग्स्टन याने 1950 मध्ये विकासात्मक अवस्था मांडल्या आहेत. व्यक्तीच्या जीवनातील अनेक भिन्न पैलूंचा विचार केलेला आहे. त्याचबरोबर वैयक्तिक वैशिष्ट्ये, मूल्ये आणि ध्येय यांचा देखील विचार केलेला आहे. हॅविंग्स्टनची विकासात्मक कार्ये सांस्कृतिक स्वरूपाची आहेत. ज्या समाजात मुले वाढत असतील त्या समाजाच्या परंपरेप्रमाणे त्यांचा विकास व्हायला पाहिजे. विवाही परंपरा रूढ असेल तर कौमार्यावस्थेतील व पूर्व प्रौढावस्थेतील मुलांना वैवाहिक व सामाजिक जीवनासाठी तयारी करावी लागेल. हॅविंग्स्टनच्या मते बाल्यावस्था आणि बालपण, पण मध्य बाल्यावस्था, किशोरावस्था, पूर्व प्रौढावस्था आणि परिपक्वता ही प्रमुख 6 टप्पे सांगितले आहेत. अनेक सिद्धांतांवर त्याच्या सिद्धांताला मान्यता देत नाहीत, कारण तो सिद्धांत सर्वच संस्कृतीला लागू होईल असे नाही. अमेरिकन संस्कृती समोर ठेवून त्यांनी विचार मांडलेला आहे.